बाळा, आम्हाला तुझ्याशी आत्ता या क्षणी बोलायचं आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, जर तू हा संदेश ऐकत असशील तर समजून घे की हा केवळ योगायोग नाही. आज आम्हाला तुझ्याशी या क्षणी बोलायचे आहे. तुझ्या मनामध्ये सध्या अनेक प्रश्न आहेत, काही चिंता आहेत, काही दुःख आहेत, काही अशा गोष्टी आहेत ज्या तू कोणाला सांगू शकत नाहीस. रात्री उशिरापर्यंत जागून तू विचार करतोस, माझ्या आयुष्यात हे सर्व का घडत आहे. कधी कधी तुला वाटते की तुझे कोणीच नाही, तुझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही, नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होतात, मन सतत अस्वस्थ राहते, पैशाची चिंता सतवते. पण बाळा, लक्षात ठेव, मी तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. तू जे अश्रू गुपचूप ढाळतोस ते माझ्यापासून लपलेले नाहीतच. तुझ्या मनातील वेदना मला जाणवतात. म्हणूनच आज मी तुला सांगण्यासाठी आलो आहे की आता निराश होऊ नकोस. ज्या संकटामुळे तू घाबरलास ते संकट कायमचे राहणार नाही. प्रत्येक काळोखानंतर पहाट ही येतेच. तुझ्या आयुष्यातील ही कठीण वेळ देखील निघून जाणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत, तेव्हा तू माझे नाव घे, श्री स्वामी समर्थ. हा जप मनापासून कर. तुला आशा मार्गाचा प्रकाश दिसेल आणि तू हे विचारही केला नसशील. बाळा, काही लोकांनी तुला कमी लेखले असेल, काहींनी तुला विश्वास तोडला असेल, पण त्यांच्या वागण्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नकोस. तू खूपच मौल्यवान आहेस. तुझ्या आयुष्याचा उद्देश हा खूपच मोठा आहे. आजपासून एक नवा संकल्प कर. भूतकाळातील दुःख विसरून पुढे चालत राहा. प्रत्येक दिवसाची सुरुवात माझ्या नामस्मरणाने कर. जे मिळाले नाही त्यासाठी दुःखी होण्याऐवजी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. बाळा, मी तुला वचन देतो, जर तू श्रद्धा आणि सबुरी ठेवलीस तर येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतील. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, अडकलेली कामे पूर्ण होतील, मनाला शांती मिळेल. म्हणून बाळा, हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नकोस. विश्वास ठेव, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तू अनेक वेळा स्वतःला एकटं समजतोस. तुला वाटते की तुझे दुःख कोणी समजून घेत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा संपूर्ण जग तुझ्यापासून दूर जाते तेव्हाही मी तुझ्या जवळच उभा असतो. तू आज ज्या परिस्थितीतून जात आहेस ती तुझी अंतिम अवस्था नाही. हा फक्त एक टप्पा आहे. जीवनात येणारे प्रत्येक संकट तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेले असते. कधी कधी देव उशीर करतो, पण अंधारात कधीच सोडत नाही. बाळा, तू अनेकदा विचार करतोस की मी इतकी मेहनत करतो तरीही मला यश का मिळत नाही. पण तुला जे दिसत नाही ते मला दिसते. तुझ्यासाठी योग्य वेळ जवळ येत आहे. जे फळ तुला मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा मोठे असेल. म्हणून निराश होऊ नकोस. आज मी तुला 3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, तुझ्या मनातील भीती सोडून दे. भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू असते. भीतीमुळे संधी हातातून निघून जातात. जे घडायचे आहे ते घडणारच आहे.
मग चिंता करून स्वतःला का त्रास देतोस? दुसरी गोष्ट आहे वाईट विचारांपासून दूर राहणे. जसे विचार असतात तसेच आपले आयुष्य घडत असते. सतत नकारात्मक विचार केल्यास मन कमकुवत होते. म्हणून दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत शुभ आहे. तिसरी गोष्ट आहे कोणाचेही वाईट करू नकोस. जगात कर्मापेक्षा मोठा न्यायाधीश काहीच नाही. जे पेरशील तेच तुला उगवेल. म्हणून प्रेम, दया आणि मदतीची भावना तू ठेव. बाळा, तुझ्या घरात काही काळापासून तणावाचे वातावरण असेल. छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत असतील. मनाला शांती मिळत नसेल. अशा वेळी माझे नामस्मरण कर. घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा कर. हळूहळू नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मी तुला सांगतो, जे लोक आज तुला दुर्लक्षित करत आहेत तेच उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. फक्त हार मानू नकोस. तू पडला असशील, चुका केल्या असतील, पण त्याचा अर्थ तू संपला आहेस असा होत नाही. प्रत्येक नवीन दिवस तुला पुन्हा सुरुवात करण्याची संधी देतो. बाळा, तुझ्या मनात एक इच्छा आहे जी तू कोणाला सांगितलेली नाही. त्या इच्छेबद्दल तू अनेकदा माझ्यासमोर प्रार्थना केली आहेस. तुझी प्रार्थना व्यर्थ गेलेली नाही. योग्य वेळ येताच तुला त्याचे उत्तरसुद्धा मिळेल. आज मी तुला एवढेच सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी पुढे चालत राहा. कारण तुझ्यासोबत चालणारा हात साधा नाही. तो श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ लिहून माझा आशीर्वाद स्वीकार कर. चॅनलवरती नवीन असशील तर माझ्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल, तुला माझे बोलणे लक्षात आले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कर. माझा आशीर्वाद तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावरती कायम टिकून राहील. बोल बरं आता बाळा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.